मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. सतत दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करणाऱ्या तरुणाला जन्मदात्या पित्यानं आणि सख्या भावानं गळ्यावरती पाय देऊन निर्घृणपणे हत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलीस पथकानं आरोपी वडील आणि भाऊ या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केलाय. राहुरी आणि नगर तालुक्यातील सीमेवरती असणाऱ्या डोंगरगण घाटामध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11च्या दरम्यान डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका दरीत 35 ते 40 वयोगटामधील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्या पुरुषाची हत्या करून मृतदेह बांधून गोणीमध्ये घातला आणि ती गोणी दरीमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड आदी पोलीस पथकानं अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं. तपासादरम्यान सदर मृतदेह राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कव्हाणे याचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पथकानं तपासाची चक्र जलद गतीनं फिरवून मयत किरण कवाने याचे वडील शिवाजी शंकर कवाने आणि भाऊ योगेश शिवाजी कवाने यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मयत किरण कवाने हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून जन्मदाते वडील आणि सख्या लहान भावानं मयत किरण कवाने याच्या गळ्यावरती पाय देऊन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याचं उघडकीस आलंय. हत्या केल्यानंतर मृतदेह डोंगरगण घाटामध्ये टाकून दिल्याचं समजलंय. या घटनेनंतर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोज साळवे, C24 राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.